ठिकाणी जो पुणे सोलापूर हायवे रस्ता रोको या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेला आहे, हा मार्ग पाणी मिळवण्यासाठी केलेला मार्गाला या ठिकाणी आंदोलन केलेले आणि या लोकांची शेतकऱ्यांच्या मागणी एवढीच आहे की या लोकांना पिण्याची पाण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी मिळावं। मागणी आमची एकच आहे। आता पिकं तर जळून गेलेली आहेत, तारखेला पाणी सोडलेलं आहे। फक्त आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी मागणी आहे। पिकं तर राहिलीच नाहीत, पिकं पूर्ण जळून गेलेली आहेत। आमची एकच मागणी आहे की पिण्यासाठी तरी पाणी यावं। पाऊस जर 1 महिन्यानंतर झाला तर पिण्यासाठी 10 दिवसात पाणीच राहू शकत नाही। शेत अपयश पाटबंधारे खात्याचा आहे, लोकप्रतिनिधी तर 1% पण लक्ष देत नाही। इंदापूर वगळता सर्व तालुक्याला या ठिकाणी पाण्याचा भरपूर असा उपलब्ध साठा मिळत आहे आणि फक्त इंदापूरला डावललं जात आहे। ही मोठी खंत या ठिकाणी शेतकऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी मी व्यक्त करतोय। हाला पेष्टा जर कळस इंदापूरचा सगळा 22 गावांचा प्रश्न इतकं जर भयानक अवस्था होत असेल तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि पूर्ण कायदेशीर कारवाई झाली पाहिजे की पाणी हे मिळलंच पाहिजे, प्रत्येक लोकांपर्यंत पाणी गेलं पाहिजे। शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, जनावरांना पाणी नाही, लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही। 1 तासापासून पुणे सोलापूर हायवे पूर्ण बंद आहे। एक तर त्या देशमुख अधिकाऱ्यांवर FIR दाखल झाला पाहिजे, नाही तर आमच्या आमच्यावर FIR दाखल झाला पाहिजे। ह्या मागणीसाठी आम्ही ठाम आहे। आम्हाला इंदापूरला तरंगवाडीला पाणी मिळालं पाहिजे, तरंगवाडी पर्यंत ह्या मागणीसाठी आम्ही शेतकरी रस्त्यावर ठाम आहे।